भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्याबरोबर आहेत। सुधीर मुनगंटीवार जी जनसुरक्षा विधेयक आज सभागृहात येणार अशी माहिती मिळते। खरं तर त्या सगळ्या जनसुरक्षा विधेयकामध्ये कडवट डाव्या संघटनांचा उल्लेख केला आहे। मग विरोधक म्हणतात की उजव्या विचारसरणीच्या ज्या काही संघटना आहेत त्या कडवट नसतात का, त्यांचा समावेश का नाही केला गेला असा थेट प्रश्न विरोधक तुम्हाला विचारतात। नाही, कडवट डावे विचार म्हणजे ज्यांना घटना मंजूर नाही, ज्यांना संविधान मंजूर नाही, ज्यांना कायदा मान्य नाही, कायद्याच्या अनुरूप वागण्याची इच्छा ज्यांची नाही, जे माथी भडकवतात, नक्षलवाद फोपावतात, ज्यांचा बंदुकीवर विश्वास आहे, ज्यांना रक्ताचे पाट वाहावे अशी विचारसरणी आहे, त्यांनाच हा कायदा लागू आहे। कडवे याचा अर्थ तुम्ही कडवे अहिंसावादी बना ना, तुम्ही सांगा कडवे अहिंसावादी म्हणून, तुम्ही कडवे संस्कारवादी बना ना, कडवे देशभक्त बना ना, तुम्ही सांगा ना कि देशभक्ति से जो खून न खोगे खून नहीं वह पानी है, मातृभूमि के काम ना है वो बेकार जवानी है। सर, तुम्ही म्हणतायत की डाव्या कडव्या संघटना आहेत देश विघातक असतात। विरोधक म्हणतात की मग उजव्या देखील त्या कडवट संघटना आहेत त्या देश विघातक असतात। त्यांनी उदाहरणं देत असताना त्यांनी प्रदीप करुळेकरांचं उदाहरण दिलं, त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंगचं उदाहरण दिलं, कर्नल पुरोहितांचं उदाहरण दिलं। ते सुद्धा या सगळ्या बॉम्ब ब्लास्टच्या आणि अनेक माहित्या ज्या आहेत त्या पाकिस्तानला देण्याच्या संदर्भात त्यांनी काम केलं। मग असं सांगा, नक्षलवाद ही आपण कडवी डावी संघटना, कडवी डावी विचारसरणी मानतो, कोणी त्याच्यावर बंदी टाकली हो? काँग्रेसनेच टाकली ना। बस त्याच बंदीला पुढे निघायला जात आहे। पण यांची विस्मरण शक्ती एवढी आहे की मला कधी कधी वाटतं सरकारच्या पैशानी यांना बुद्धीसाठी काही स्पेशल टॉनिक देता येईल का याचा विचार केला पाहिजे। अहो, तुम्हीच बंदी टाकली ना, आणि तुम्हाला जर कडव्या उजव्या संघटना वाटत होत्या, एवढे 55 वर्ष तुम्ही सत्तेत होते, 50 वर्ष महाराष्ट्रात सत्तेत होते, तर मग तुम्ही तेव्हा जसा आम्ही कायदा आणला तसा कायदा तुम्ही आणायला तुमचे हात बांधले होते? तुमच्या हाताला काय फेविकॉल लावलं होतं की सोन्याच्या शृंखलेने तुमचे हात बांधले होते? का नाही टाकलं? म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही राज्य चालवण्याच्या पात्रतेचेच नाही, तुम्ही राज्य चालवताना फक्त सत्तेच्या मस्तीमध्ये आकंठ बुडून असतात। तर तुम्हाला वाटलं होतं की उजव्या कडव्या संघटनेनी देशाला धोका आहे, कोणी थांबवलं होतं का? तुमचं बहुमत होतं ना, का नाही टाकले तुम्ही? का नाही आणले कायदे? कारण तुम्ही आपल्या मस्तीत राहतात, मस्त मस्तीत राहायचं, मस्ती में जीना हे सत्तेची लक्षण थोडी आहे। कायदा आणा, जिथं जिथं स्वैराचार आहे, जिथं जिथं रक्ताचे पाट वाहणारा विचार आहे, जो विचार आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधात आहे, तो विचार, आणि म्हणून त्या विचाराला अनुरूप बरं कायदा आणला। तो कायदा काही भारतीय जनता पार्टीने आणला का? सर्वपक्षीय होते ना। मग तिथं चहा बिस्किट आणि बाहेर येऊन फुटकार, कोणी सांगितलं? संजय शिरसाट जे तुमच्या सरकारमध्ये मंत्री आहेत, त्यांना विट्स हॉटेल प्रकरणामध्ये आता आयकर विभागाची नोटीस आली आहे। खरं तर हा विट्स हॉटेलचं प्रकरण जे आहे ते सभागृहात देखील गाजलं। उच्चस्तरीय एक चौकशी समिती नेमण्याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी केलेला होता। कशा पद्धतीने बघताय की तुमच्या सरकारच्या मंत्र्यांनाच अडचणीत येतात? मला काय बघायचं, तुम्ही बघून जनतेला सांगा ना की आम्ही पक्षाच्या भिंती बघत नाही, जिथं कुठं चूक लक्षात येते तिथं नोटीस पाठवतो। आता तरी कमीत कमी काँग्रेसवाल्यांना सांगा की आमच्यावर आरोप करू नका म्हणून। म्हणजे आम्ही भेदाभेद करत नाही, कायद्याच्या समोर सर्व समान आहे, तो आमदार असेल की मंत्री असेल। एवढं तर कमीत कमी तुमच्या माध्यमातून TV9 म्हणून त्यांना सांगा की आता तरी लक्षात घ्या। संजय गायकवाड आहेत, त्यांनी मारहाण केलेली आहे कर्मचाऱ्याला, त्या मारहाणीचं समर्थन नाही, परंतु त्यांच्यावरती अजून देखील गुन्हा होत नाहीये। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात आपली नाराजी सुद्धा व्यक्त केली। नाही, गुन्हा तेव्हाच होतो जेव्हा फिर्याद होते। आता रिपोर्टच केला नाही तर गुन्हा कसा होईल? त्याच्या अगोदर परवा एका मनसेची तुम्ही रील दाखवली, मग कुठं गुन्हा दाखल झाला? कारण शेवटी आपल्या कायद्यामध्ये असा सुमोठो गुन्हा नाही होत ना। याला जेव्हा तुम्ही एखाद्याला थापड मारता तर आपल्या कायद्यामध्ये त्याला NC मॅटरच करतो आपण, आणि ते NC मॅटरही करायचं असेल तर रिपोर्ट तर लागेल ना। शेवटी समोरचा व्यक्ती रिपोर्टच करत नाही, मग सुमोठो मला नाही वाटत की यामध्ये काही होऊ शकेल। जसं आपल्याला माहिती आहे की मागे एका शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या बद्दल एक व्हिडिओ झाला,
तेव्हाही अशीच मागणी झाली. पण प्रश्न पोलिसांनी तेच सांगितलं, जोपर्यंत संबंधित व्यक्ती किंवा महिला रिपोर्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. साहेब, एक शेवटचाच प्रश्न. भाजपचेच खासदार आहेत निशिकांत दुबे, त्यांनी एक ट्विट केलं, त्यांनी माध्यमांमध्ये सुद्धा सांगितलं की मराठी व्यक्तीची लायकी नाही, ह्या खालच्यापर्यंत त्यांच्या सगळ्या भाषा होत्या, पण ते आज पुन्हा माध्यमांमध्ये येऊन बोलतात आहेत की मी माझ्या वक्तव्यावरती ठाम आहे. काय हे नक्की सुरू आहे? भाजपकडनं मराठी लोकांची अवहेलना ही सुरू आहे का? असं आहे, भाजपकडून कसं म्हणालो, निशिकांत दुबे नावाच्या एका खासदारांनी म्हटलं आहे, आम्ही तर भारतीय जनता पार्टी म्हणून महाराष्ट्राच्या धर्मासाठी नेहमी कायम आहे. राज्यगीत मी अनुभवतो घरचा महाराष्ट्र माझा, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आम्ही वाघनं कानगेत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्यामध्ये आता राज्याभिषेक आणि शिवजयंती साजरी करतो. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की निशिकांत दुबे म्हणजे भारतीय जनता पार्टी नव्हे. पण मग त्याला समज दिली जात नाहीये तुमच्या पक्षाकडनं. वारंवार ह्या मराठीच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, प्रश्नच उपस्थित होत नाही. खरं तर आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की राष्ट्राला महा करायचं असेल तर महाराष्ट्र हा नेहमी पाठीशी राहिला आहे. आम्ही आमच्या GDP देशाच्या 15% आमचं योगदान आहे. उद्योगामध्ये 20% आहे. मागच्या वर्षी जेव्हा GST 13,65,000 कोटी आला, 2,70,000 कोटी, 20% आमचं योगदान आहे. अरे या महाराष्ट्राने पहिला लोकसभेचा अध्यक्ष दिला आहे. या महाराष्ट्राने आज माननीय गडकरीसारखा या देशाला जी अर्थव्यवस्थेची रक्तवाहिनी आहे, ती रक्तवाहिनी म्हणजे रस्ते देणारा नेता आमच्या महाराष्ट्राने दिला. पण भाऊ तुम्ही एवढं म्हणजे महाराष्ट्राचा अर्थात तुम्ही गुणगान गातात आहेत, महती सांगतात आहेत, पण भाजपचे केंद्रीय नेते अडवत का नाही आहे अशा वाचाळवीरांना? कारण की ज्या पद्धतीने ते बोलतात आहेत त्यांच्या पाठी पक्षाचा सिम्बॉल आहे, लोगो आहे, कमळाचं चिन्ह आहे, भाजपच्या निशाणीवरती निवडून येतात. महाराष्ट्राची ही अवहेलना भाजपच्या खासदारांकडनं का नाही? असं आहे, त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सभागृहाच्या माध्यमातून सांगितलं, सन्माननीय मंत्री आशिष शेलारांनी सांगितलं, आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची ती भूमिका नाही हे स्पष्टपणे सांगितलं. आता शेवटी ते मुद्दाम करत असेल तर त्याच्या पुढे काय कारवाई करायची ते आदरणीय मुख्यमंत्री. विरोधक म्हणतात आहेत की अशी वक्तव्य करून फक्त आणि फक्त बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आणि इतरत्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायचा हा घाट भाजपचा आहे. भाजपची ही मोडस ऑपरेंटिस आहे. नाही, मला तर वाटतं की निशिकांत दुबेनी एकच शब्द बोलला, तुम्ही आत्तापर्यंत काँग्रेसच्या नेत्यांची यादी केली तर ऑक्सफर्ड डिक्शनरीपेक्षा मोठी डिक्शनरी होईल. निवडणुका अशा शब्दांनी जिंकता येतं का? मग मनीशंकर अय्यर तर नीच म्हणाले, जिंकली गाव निवडणूक. तुम्ही मौत के सौदागर म्हणाले, तुम्ही जिंकली निवडणूक. तुम्ही सभागृहामध्ये गुजरातचा नेहमी अपमान करता, गुजरात आणि त्याबद्दल तुमची असूया म्हणून तुम्ही निवडणूक गुजरातमध्ये जिंकली का? मला वाटतं की कोणताही राजकीय नेता दुसऱ्याला कमी लेखून मोठा होऊ शकत नाही. मोठं व्हायचं असेल तर आपल्या विचारांनी मोठं व्हावं लागतं, कर्तृत्वानी मोठं व्हावं लागतं, आचरणांनी मोठं व्हावं लागतं, संघटना मोठी करून मोठं व्हावं लागतं, लोकांशी अतिशय चांगल्या पद्धतीने आचरण करून मोठं व्हावं लागतं. अशा शब्दांनी मोठं जातं हवं असतं ना तर चौकात एखादा माणूस उभा राहून फक्त शिव्या देऊन त्या पक्षाची सत्ता आली असती. अशी सत्ता कोणाच्या शब्दांनी येत नाही. सत्ता ही सत्याच्या मार्गावर गेल्यावर. धन्यवाद भाऊ, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. सुधीर भाऊ होते. सुधीर भाऊ म्हणतात की निशिकांत दुबे यांची ही ती वैयक्तिक भूमिका आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.